बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या तरुणीनं आत्महत्या केली आहे। छेडछाडीला कंटाळून मामाच्या घरात या तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचं कळतंय। दरम्यान आजच्याच दिवशी म्हणजेच 20 एप्रिल रोजी या मुलीचं लग्न होतं। सध्या या प्रकरणातला आरोपी अभिषेक कदमला अटक करण्यात आली आहे, मात्र त्याला लगेचच जामीन सुद्धा मिळाला। 10-12 मुलं असतील बहुतेक, ह्याच्याच मित्रातले टोळीच आहे ह्यांची एक, की हे काय करतात, मुलींना फसवतात, त्यांचे फोटो काढणार आणि मग त्यांना ब्लॅकमेलिंग करणं, ही त्या मुलांचं एक हीच आहे, एक रॅकेटच आहे त्यांचं। त्याच्यामध्ये 2 मुली पण शामिल आहेत। आमची आता एवढीच मागणी आहे की त्याच्यावर मोका लागावा आणि त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये टाकून द्यावं। दरम्यान बीडमधील पीडितेच्या आईनं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय, तर काही मुलांनी छेड काढल्यानंतर तिनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय, त्यामुळे नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित आहे, असं पत्र पीडितेच्या आईनं उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलंय। नेमकं काय या पत्रात आहे आपण पाहूयात। माझी मुलगी साक्षी, तिला हवाई सुंदरी व्हायचं होतं, मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली आहे। काही मुलांनी तिची छेड काढली। साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय। साहेब, आम्ही आज धरून आहोत, तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही, हे आम्हाला देखील माहिती आहे, मात्र त्या नराधमांना देखील तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित आहे। बीडच्या KSK कॉलेजमध्ये साक्षी कला शाखेच्या 3य वर्षात शिक्षण घेत होती। काही मुलांनी तिची छेड काढली, तिला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत अनैतिक कृत्य केलं, असं पत्र शिंदेंना या पीडितेच्या आईने लिहिलंय। दरम्यान बीड प्रकरणामध्ये पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये असं अंबादास दानवे म्हणतात। पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। कोणी राजकीय दबावाच्यामुळे एखादी मुलगी असेल, एखादी महिला असेल, एखादी भगिनी असेल, तिची छेडछाड असेल किंवा अन्य काही बाबी करत असेल तर पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये। कोण कोणाचा मुलगा आहे, भाऊ आहे, बाप आहे, पुतण्या आहे, मावसा आहे, काका आहे, जे काय असेल ते कडक कारवाई केली पाहिजे। जर ती केली नसेल तर मला असं वाटतं या मुलीला असं करण्यास आपण भाग पडला असं मानता येईल, आणि म्हणून संबंधित पोलिसांनी गुन्हेगारावर ताबडतोब त्वरेनं कारवाईची आवश्यकता आहे।